करिक्युलर गोल 9 न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये कम्युनिकेशन स्किल्स इन 2 लँग्वेजेससाठी आहे. पण त्यामधली बालवाटिका 1 मध्ये त्यांचा जास्त भर लँग्वेज 1 म्हणजे शक्यतो मातृभाषेवर आहे. जर आपला इंग्लिश मीडियम स्कूल आहे, तर ते दुसरी भाषासाठी सुद्धा तुमच्या मुलांना तयार करत आहेत. पण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की लँग्वेज 1 साठी हे 9 करिक्युलर गोल्स कंप्लीट होणे आवश्यक आहे. आता जेव्हा तुम्ही लक्ष देऊन ऐकाल, तर मी हटकून 9.3 ला थोडंसं बोल्ड केलेलं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात यावे, की हे फक्त मातृभाषेमध्येच शक्य आहे. पण म्हणून काय इतर गोष्टी दुसऱ्या लँग्वेजेसमध्ये करता येत नाही असं नाही. आता आपण बघूया एक-एक करून. करिक्युलर गोल 9.1 आहे. बडबड गीते ऐकतात आणि मागे-मागे म्हणतात. आता हे इंग्लिशमध्ये सुद्धा करता येईल. पण तुम्ही घरामध्ये मराठीमध्ये अवश्य घ्यावे. का? कारण ती बडबड गीते त्यांना कळतात. त्याचा त्यांना आनंद घेता येतं. "ये रे ये रे पाऊसा, सांग सांग भोलानाथ." ह्यातला जो आनंद आहे, करिक्युलर गोल 9.2 मध्ये परिचित गाण्यांचा आनंद घेता येतं. आनंद हे शक्यतो मातृभाषेच्या बडबड गीतांमध्येच घेता येतं. पण सर्वात महत्त्वाचा करिक्युलर गोल 9.3 ज्यामध्ये ते म्हणतात परिचितांबरोबर छोटे-छोटे वाक्यांमध्ये बोलतात. आता हे इंग्रजी भाषेमध्ये किंवा लँग्वेज 2 मध्ये बोलणे फार कठीण आहे एक नर्सरीच्या मुलासाठी जो अजून 3 वर्षाचा आहे. त्याच्यानंतर अर्थपूर्ण वाक्यांमध्ये आपल्या गरजा व भावना व्यक्त करतात. हे फार महत्वाचं आहे. लहान मुलांना स्वतःचे भावना व गरजा व्यक्त करता यायला पाहिजे आणि ते लँग्वेज 2 अर्थात इंग्रजीतून होणार नाही. ते मराठीत किंवा त्यांच्या मातृभाषेतच होणार. त्यामुळे ते होणं अतिशय आवश्यक आहे. सी 9.4 हे सांगतं छोटे निर्देश ऐकून पालन करता येतं. हे मात्र लँग्वेज 2 मध्ये सुद्धा करता येईल. त्यात काही अवघड नाही, पण मराठीमध्ये तर फार सोपं आहे. 5 ते करिक्युलर गोल 9.5 मध्ये 5 ते 7 मिनिटापर्यंत लक्षपूर्वक गोष्टीकडे ऐकतात. तर तुम्ही म्हणू शकाल, की हे तर लँग्वेज 2 मध्ये पण होईल. पण लक्षात घ्या, हेच पुढच्या वर्षी हे करिक्युलर गोल कन्व्हर्ट होणार. गोष्ट ऐकून स्वतःच्या भाषेमध्ये लिहिता येईल. आता हे मात्र लँग्वेज 2 मध्ये पुढच्या वर्षी होणं जवळपास अशक्य आहे नाही म्हणणार, पण अवघड आहे. त्यामुळे मातृभाषा ही लँग्वेज 1 असणे अतिशय गरजेची आहे. तसंच शेवटचा 9.7 आहे. सामान्य शब्दावली वापरतात. परत लँग्वेज 2 मध्ये सुद्धा शब्दावली तयार करणे चांगलंच राहील. पण पहिली शब्दावली लँग्वेज 1 म्हणजे अजून मोठी आणि प्रगल्भ होणे गरजेचे आहे. म्हणजेच मग त्यांना नंतर पुढच्या वर्षी स्वतःला स्वतःच्या शब्दांमध्ये व्यक्त करता येईल. आता आपण बघूया करिक्युलर गोल 10.1.